आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एमपीएससी कडून राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाने वाढ, नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा। उच्च न्यायालयाकडून अदानी समूहाचा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा, धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहाला कंत्राट देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी, अवाजवी नसल्याचं उच्च न्यायालयाचं मत। मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडा, उद्धव ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी, भविष्यातील निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात यासाठी ठाकरे गटाची आयोगाकडे मागणी। भाजपकडून राहुल गांधींच्या विरुद्ध हक्काभंगाची नोटीस, संसद भवनामध्ये भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून गुन्हाही दाखल। मुंबईतील बोट अपघात प्रकरणी नीलकमल बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना रद्द, बोटीतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र आणि सर्वे प्रमाणपत्र निलंबित। आरोग्य केंद्रामधील परिचारिकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा, 139 परिचारिकांचे जानेवारीमध्ये तर उर्वरित 39 परिचारिकांचे फेब्रुवारीमध्ये वेतन होईल, मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आश्वासन। मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचं काम 23 तारखेपासून होणार सुरू, पुढील 2 महिन्यांसाठी परळ, दादर आणि कुर्ला नेहरू नगर बस स्थानकातून बसेस सोडण्यात येणार।